घन कचरा व्यवस्थापन नियम 2016 ऍक्ट आहे. तर मित्रांनो, हे लॉजिक मला कळालं नाही. यांचं खिशाला वाईट दिलं या लोकांनी. क्रीम कलर त्याचं शर्टाचं का अंग दुखायला लागलं म्हणजे कसं व्हायला लागलं? त्याचे छोटे केस लावून लोकांना नजर लावली. काय लागत नाही ना, ते कशी वात आतमध्ये गेली ना, ते लागत नाही. वाद बाहेर काढली काय माहित का नाही लागत. नवीन वात टाकली का तू? नाही ओल्डच आहे. थोडं नाही पेटणार. इथे वरती ठेव, वरती ठेव. नाही लागणार. मला माहिती आहे ते कसं ते आहे ना थोडं. आता आता लाव. लाव. याचं तोंड मोठं झालंय म्हणून नाही लागणार. नाही पकडून ठेवून लागेल. हा लागली. तर मित्रांनो, इकडे संध्याकाळची देवपूजा चालू आहे मॅडमची, कारण की आता झाल्यात आणि फ्रेश झाल्यात. आणि जोपर्यंत आमच्या घरामध्ये संध्याकाळचा प्रोग्राम होणार नाही पूजेचा, त्याच्या नंतरच सगळ्या गोष्टी होतील, आहे का नाही रे? तू पाणी टाकलं का नाही? खिडकी उघडते. अरे पाणी टाकलं का नाही तुळशीला? मी तर टाकलं होतं. आहे हां, मी टाकलं होतं. तसं नाही बोलायचं बाळा. झाडू म्हणजे कुछ नाही मालूम आहे मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आजचा ब्लॉग असा मजेदार असणार आहे, कारण की आज खरंच खूप काम झालेत पूर्ण दिवसामध्ये. जे जे कामं होती ती आपली म्हणजे शाळेची कामं, त्याच्यानंतर मॅडमला घेऊन यायचं काम, आणि जे घरामधली कामं होती ती सर्व आज आपली कामं कंप्लीट झालेली आहेत. आणि आज मी आरवसाठी असे शाळेचे एकदम छान युनिफॉर्म आणलेले आहेत. म्हणजे शाळेने जे दिले तेच युनिफॉर्म, पण यावर्षी गेल्या वर्षी शाळेचे युनिफॉर्म यांचे वेगळे होते आणि यावेळेस युनिफॉर्म चेंज झालेत. ते तुम्हाला मी दाखवतो. या मित्रांनो, असं शर्ट होतं शाळेचं, चेक्समध्ये होतं, छान होतं आहे ना. पण एवढा प्रॉब्लेम व्हायचा फक्त की हे शर्ट ना आपल्याला बाहेर भेटत नव्हते, म्हणजे शिवता येत नव्हते. कारण की याचा कपडा मी मार्केटमध्ये ना भरपूर शोधला, तर मला भेटत नव्हता. कारण की मी पूर्ण मार्केटच 2 टेलरला सांगितलं होतं मला कपडा आणून असा चेक्समध्ये शिवून द्या, पण ते काही शिवून भेटलाच नाही कपडा. पण यावेळेस यांनी याचा छान कपडा दिलेला आहे. कपडा म्हणजे जाड आहे, आपल्याला याच्यापेक्षा पातळ कपडा घ्यावा लागेल, कारण की आणि क्रीम कलर आहे आणि अक्षरशः जाड कपडा एकदम बघू शकता. पण आपल्याला कलर असाच घ्यायचा आहे, पण कॉटनचा चांगला सिल्कमध्ये कपडा घ्यायचा आहे. म्हणजे मुलांना कसं शाळेमध्ये गरम होणार नाही, कारण की शाळेमध्ये ना पंख्याची पंखा पण नसतो ना बरोबर, आहे ना. मग आपण विचार केलं की आपण हे कपडे एकच सेट घेतलेला आहे आणि दुसरी जोडी त्याची ही आपण विकत घेऊन टेलरपासून शिवून घेऊया. कारण की असंच मी ज्याचा अगोदर एक पॅन्ट शिवून घेतला होता, कारण की यांच्या मापाचे कपडे हे शाळेमधून बरोबर परफेक्टपणे भेटतच नाहीत. कुठल्या शाळेमध्ये मला असं वाटतं की कपडे शिवून देत असतील, पण ही शाळा अशी आहे ना, काय माहिती काय या शाळेला स्वतः डिसिजन घेतात. गेल्या वर्षीचे कपडे यावर्षी चेंज केले, आता पुढच्या वर्षी परत चेंज करतील, तर जास्त प्रॉब्लेम आली. अच्छा 7 हां असंही असू शकतं. पण यावेळेस असे कपडे दिलेत, तर आपण बघूया बाहेरून शिवून घेऊया छान प्रकारे सिल्कमध्ये, म्हणजे नरम असं एकदम कॉटन, म्हणजे यांना गरम होणार नाही अशा प्रकारे हा शिवून घेऊया आपण. तर हा पॅन्ट आहे, गेल्या वेळेस ब्लू कलरचा पॅन्ट होता आणि असं त्यांनी पॅन्टला हे काय लॉजिक काय यांचं मला कळालं नाही, कशा प्रकारे शिवले ते. सरळ साधा सिंपल पॅन्ट दिला असता ना तरी जमलं असतं मित्रांनो. हे लॉजिक मला कळालं नाही यांचं, खिशाला वाईट दिलं या लोकांनी.
क्रीम कलर त्याचं शर्टाचं, तर काय हरकत नाही. हा पण थोडा वेगळाच कलरचा. मला तो नाही का ते हे घेऊन फिरतात बघा रस्त्याने कपडेवाले, त्यांच्याकडे कपडा कसा असतो त्या प्रकारचा हा कपडा आहे. चांगला कपडा नाही आहे, एकदम थर्ड क्लास क्वालिटीचे कपडे दिलेले आहेत त्या लोकांनी. तर काय हरकत नाही. 1700ची म्हणजे 1700चे 2 सेट आले. म्हणजे एक सेट कितीचा आला? एक जोडी 2 जोडी म्हणजे 1700ला दिला आपल्याला. 850 रुपयाची एक जोडी, म्हणून असा थर्ड क्लास माल दिलेला आहे मित्रांनो. तरी काय हरकत नाही. उद्या जाऊया आपण मार्केटला आणि सेम असेच कपडा शोधून काढूया आणि तो शिवून घेऊया आणि मग तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल. आणि इकडे मॅडमची देवपूजा झालेली आहे. आता फक्त डाळ गरम करून घ्यायचं काम बाकी आहे मॅडमचं. चहा तर ठेवला नाही त्यांनी, पण डाळ आज जास्त उरलेली आहे मित्रांनो. आज बहुतेक आमच्या घरामध्ये डाळच खायचा प्रोग्राम असणार आहे, कारण की आता चहा ठेवला, आता फ्री झालेत. ऑमलेट पाव खायचं मन करते, लय दिवस झालं खाल्ला नाही. हां, पण आज डाळ आहे. भात आहे का संपला सर्व? थोडंच चपात्या किती आहेत? 2 आहेत आता नाश्त्यात संपलं. हां, तर बघूया ऑमलेट पाव. बाहेर गेलात तर आण. हां, तर डाळ पण भरपूर आहे मित्रांनो. चहा ठेवलेला आहे इकडे. आता बनल्यानंतर बसूयाच प्यायला चहा. दे चहा दे. तर मित्रांनो आपल्याला चहा आणि चपाती मिळालेली आहे आज. आणि इकडे बघू शकता आरव ओट्स चालू आहेत. आज तिघेही ओट्स खाण्याचा प्लॅन आहे तिघांचा आहे. आंबे कायसाठी घेतले तर? चपाती बरोबर खायचे होते. हां, ओट्स पण खाणार आणि आंबे पण खाणार आहे ना. कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आयुष्यात ना कधी पुढे जाण्याचा विचार करायचा, मागे नाही. आणि जे कुत्रे भुकतात ना त्यांच्या इकडे तर कधी चुकून बघायचं नाही. आयुष्याची रियालिटी हे आहे की जीवनात तुम्ही काय चांगल्या गोष्टी घडू शकता, काय काय अचीव करू शकता, काय कशा चांगल्या प्रकारे राहू शकता, त्याच्याकडे फोकस करायचा असते. मला एक म्हणायचं, टॉपिक असा आहे मित्रांनो, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात त्या गोष्टींना इग्नोर करायचं. आयुष्यात जंप मारायच्या गोष्टी करायच्या असतात. अरे आपण बाहेर आलो, आणखी बाहेर पुढे जाण्याचा विचार करायचा, परत मागच्या गोष्टीच्या इकडे विचार नाही करायचा. म्हणून समय काल तेच बोलत होता, अरविंद कधी पुढे जाण्याचा विचार करायचा, मागे नाही. तर हा फक्त माझा एक असाच आमच्या घरामध्ये असे विषय होता. त्या विषयावरती मी समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो की बऱ्याचशा गोष्टी ऑफिसमध्ये होतात, शाळेमध्ये होतात मुलांच्या. त्यांना मी सांगतो, अरे बाळा माफ करायचं, माफ करून गोष्ट पुढे सरकायची असते. मी ताकदवर आहे, मी बलवान आहे हे दाखवायचं नसतं. हे कधी दाखवायचं नाही. इथला जर प्लॅन सक्सेस झाला ना, भल्या भल्यांची लागते. अरे हो, पण कधी आयुष्यामध्ये माफ करायच्या गोष्टी माफ करायचं बाळा. कधीही शाळेमध्ये जर कोणी बोलला, हा बाबा जा, तू हुशार, तू मोठा, मी लहान, पण तुलाही माहिती आहे की नाही मी याला एका फटक्यात बसू शकतो, पण माफ करून टाकायचं, कळालं. आणि कधीच फ्रेंडशिप आणि मी त्याच्यावरचा मी उठून उभा राहील, कधीच असा विषय नाही करायचे. हम भला हमारा घर भला. हमारा मोबाईल हम. तर चला मित्रांनो, चहा पिऊन घेऊया. आणि तुम्ही चहा प्यायला या, कारण की मुलांना मला समजावं लागतं, कारण की मोठे होत आलेत. कधी शाळेमध्ये तू मै होत राहते. आणि आमच्या मॅडम पण कशा ऑफिसच्या कामाने जरा जास्त गरम असतो दिमाग, तर समजून सांगावं लागतं. तर काय हरकत नाही. माहोल एकदम आमचा रोज आमचा माहोल एकदम घरामधला चिल्ड असतो. हे बाळा, हे बघा, याचा नाटकं बघा. हे याला ना उद्यापासून जास्त पुशअप मारायला लावत जा. पंढरपुरी हा, काय पंढरपुरी? कशात अंडे आणले तुम्ही? हे काय आहे? ते पानवाला महालक्ष्मी टोबॅको वर्क्स तुकाराम मुंडे मला ओरडील ना. अरे त्या टपरीवाल्या जवळ थैली नसते, हे का तिकडी याच्यामध्ये त्याने अंडे याच्यामध्ये व्यायला ओ वालीस मी मध्ये जरा आजच्या थैलीमध्ये, तर त्याने ही थैली दिली पंढरपुरी पंढर. टोबॅको आहे, टोबॅको. तर मित्रांनो इकडे अंडे आणलेत बघा. कसे अंडे छान दिले का त्यानं. हा, थोडं वॉश करून घेते मी, नंतर चांगले होणार.
तर मित्रांनो आज आपल्या घरामध्ये काहीतरी अंड्याचा प्रोग्राम होणार आहे कारण की अंडे किती रुपयात दिले त्याने एक अंडा 8 रुपये एक अंडा 8 रुपयाचं दिले मित्रांनो. म्हणजे बघा महागाई कुठे होत चाललेली आहे. अंड्यासारखा झाला अंडे खाऊन खाऊन. तर आज मित्रांनो आपल्या घरामध्ये अंड्याचा बेत असणार आहे. बघूया अंड्याची भाजी बनते का भुर्जी बनते की फ्राय राईस. ऑमलेट बनणार आहे ते पुढे माहीत पडेल. काय झालं याले अंग दुखायला लागलं. का अंग दुखायला लागलं म्हणजे कसं व्हायला लागलं? एक छोटे केस आहेत लावून लोकांनी नजर लावली. अच्छा छोटा केसाला. अरे मिठांचा अच्छा नजर लागली म्हणजे छोट्या केसाची. दगडाला लागते. माझा लाल आहे. अच्छा या केसांना नजर लागली म्हणजे सर्दीसारखं होते का त्याले? थोडं बॉडी पेन होते. अच्छा बॉडी एवढं पंग झोपते एसी मध्ये असं. रात्रीच्याला ना. हा बॉडी पेन. पण एसी नाही हा नजर पण लागू शकते. कारण जरा आमचा स्मार्ट आहे ना तो केसाने जास्त स्मार्ट झाला तो. तर बघू शकता इकडे आता त्याचा नजर काढायचा कार्यक्रम चालू आहे. आई बला की टाल तू. टोपीच घातली तिने. बघा मित्रांनो अशा प्रकारे नजर काढली जाते. एक आईची एका मुलाची नजर कशी काढते तर बघू शकता. सब दुश्मनों से बचाएगी अब तेरे को. तर काय बनणार आहे नक्की अंड्याचं? तर याच्यामधून काय गेस करायचं म्हणजे अंड फोडून टाकल्यानंतर गेस करा. स्पेशल डिश बनणार आहे. अंडा मसाला. अंडा मसाला. ऑमलेट अंडा मसाला. उकळले तर किती अंडे उकळले? 4. अच्छा 4 अंडे मित्रांनो उकळून पण घेतले. काय काय तुला अंडे नाही खायचे मग? आंबे बोलले मी. आंबे आंब्यासोबत चपाती खाणार आहेस तू? आताच काय पण नको करू आंब्याचा. आंब्याचा रस करू दे ना मम्मीला. एक आंब्याचा रस बनवतो. हा याच्यावर पण का मोठं छोटे छोटे अंडे बनव ना. पॅन मध्ये नको बनव. पॅन मध्ये बनव. याच्यामध्येच बनव ना. याच्यामध्ये बरोबर बनते आहे ना त्या ताव्यावरती. पण चपातीचा वास येईल सकाळी. आपण देऊ आहे. मग दुसरं घे. एवढा भात आहे सकाळचा आहे ना. आता किती भात टाकला? काय आहे खालच्या? हे कुरड्या पापड्या. अच्छा बाईने आणलेल्या आहेत का? हा आणि आपलं उरलेलं थोडं 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 सामान आहे काबुली. ते उद्या मला जरा शॉर्ट करावं लागेल काय काय घरामध्ये. फेकायचं काय नाही महत्वाचं ते मी बघेन. ऑमलेट. हा भात इथं आहे ना भात. फ्राय राईस. फ्राय राईस कोण बनवणार? बेटा मम्मीला अभ्यास करायचा आता पुढे. तर आजच्या दिवशी आपण ऑमलेट डाळ आणि भात आणि आंबा. मँगो. डिलिशियस मँगो. मँगो ज्यूस. देवगडचा मँगो ज्यूस. ज्यूस. गन्ने का ज्यूस. पडशील पडे बाळा पाठ मोडेल तो बसायचा पाठ आहे. तुझं वय बघ. तुझं वेट बघ. वय तर मला कमीच आहे. तर छानपैकी असं ऑमलेट पडलेलं आहे मित्रांनो. ऑमलेट खायचं का नाही का साधं खायचंय? कांद्याचं खायचं का नाही? बोल जल्दी बोल. कांदा नको टाकूस. साधा 2-3 टाकूस. काय 2-3 नाही 2 ही मिलेगा. अरे कांदे नाही कांदे 2-3 टाक. कांदे 2-3 टाक बोलते तो. बस केवढा? हा बस एवढंच कांदे अरे एवढा कांदा काय? एक अंडा म्हणजे एक नाही रे बाबा. एक साईड 2 तू काम नको वाढू. 2 अंड्याचं ऑमलेट बनवणार आहे मम्मी. सुपडा साव. 1 2 3. रात्रीचा भात तू खाणारस का? रात्रीचा नाही सकाळचा. सॉरी सकाळचा भात. अच्छा हे बॉईल केलेले अंडे आहेत का? बॉईल केलेले कोणाकोणाला? ओनली हम दोन. का? तुम्ही लोकांनी बोललं नाही. नाही आम्हाला नको. खाणार आहे तर घ्या. तुला नाही मिळणार. तुला 2 ऑमलेट आहेत ऑलरेडी. जिसको जो बनाया वही. मला हा मला नको. त्यावेळेस बोलायचं.
मला नको, मला ऑमलेटच ठीक आहे. हा यार 2 वेळा आचार विसरलो. हा तिथे जाऊन सुद्धा आचार विसरलो आपण. हा आता मी काय करतो, उद्या ना मार्केटमध्ये तुमचं काम केलं ना तर स्पेशल आचार आणा आणि हँडवॉश पण आपला संपलेला आहे. हँडवॉश आणण्यासाठी आणि आचार आणण्यासाठी मला मार्केटला उद्या जावंच लागेल कुठल्याही हालतीमध्ये. बघू शकता मित्रांनो, असा तगडा ऑमलेट दिलेला आहे आपल्याला. पाणी आहे मम्मी क्वांटिटी आणि क्वालिटी बघा. लागल्यावर घेऊ ना एकमेकांना वरचं. पाणी 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 अच्छा, त्या भातामध्ये पाणी आहे का? प्लेटामध्ये जाऊ दे, वय झालं तुझ्या मम्मीचं आता. थोडा संभाल के लिया करो रे. असं फोडतात अंड. हा आणि खाली प्लेट घे ना, ही घे प्लेट घे माझी. ए तू जो रहता है ना उसकी शक्ति. अरे शक्ती पण हे बघ, तसा असं फोडायचं. ते अंड ते नाजूक असते बाळा. प्लेट कचरा खाली नाही करायचा, तुला झाडू मारावं हे लागेल. बघा असं फोडायचं. बघ तिकडे तुझ्या हे मम्मीची असं टिचकी मारली ना. हातगाडी होती तुझ्या मम्मीची नांदेडला. अंडा पाव बुर्जी पाव चंदाराणी ऑमलेट सर्विस सेंटर आहे का? अंडा पाव बुर्जी पाव. अरे मी रानी बोल के रानी थी मेरे पापा के घर पे, और इधर भी मैं बघितलं रानी हूँ. असं खाली आता ती वेस्ट बघा. खाली पडलेलं देख उसको बोलते. टाकायची काय का हातगाडी आपण? अंडा पाव. साइड बाय साइड बिझनेस. हा. अंडा बुर्जी पाव. 10 रुपयाला. यम्मी. 2 रुपयाला हे आंबे खा, 7 आंबे. रुपयाचा अंडा. मला नको रे बा, माझ्या पोट हेवी झालं आता. 2 खा ना. नाही एक नाही तरी बस खा. बस 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 बस. दोन नको. सगळे भांडे धुवून झाले. बघू शकता मित्रांनो, सगळे भांडे धुवायचा कार्यक्रम सुरू आहे. फक्त आता काय पाण्याचा डब्बा भरायचा आहे, म्हणजे फिल्टर करून. हा डब्बा भरशील ना? नाही नाही आता नाही हो. हे ॲक्वा बिकवा अभी कुछ नाही भाई. हे बघा, असं थोडी ना. मग उद्या सकाळी पाणी काय पिणार तुम्ही लोक? तर मित्रांनो छानपैकी बघा इकडे भांडे घासून झालेले आहेत आणि इकडे जे आरो पण निवांतपणे पसरलेले आहेत है ना. आणि जेवण कसं होतं आजचं? छान होतं ना? अरे कसं होतं जेवण? भात थोडं गरम गरम होतं. अच्छा. डाळ फिक्की फिक्की. अरे पण तू अंडे फोडायला शिक पहिले, तुला अंडे फोडता नाही येत. हे सोडून टाकायचं. तर मित्रांनो छानपैकी असं बिस्तर आपला म्हणजे आथरून लागलेला आहे. आणि मॅडम तिकडे आता त्यांचं काम सुरू आहे भांडे घासायचं. जाम मेहनत करतात मित्रांनो कामावरनं आल्यानंतरही. कष्टाळू बाई आहे या जगातल्या आहे ना. जगातल्या सगळ्या स्त्रिया अरे कष्टाळू तू असतात. जास्त कष्टाळू आधी सारा नाही घेऊन. नाही नाही. आणि प्रत्येक घरातल्या व्यक्तीने आपल्या वाईफची कदर ही केलीच पाहिजे. अच्छा अच्छा बेटा बघा काय म्हणा ना, काय म्हणता का आता थोडेसे भांडे आहेत हो, मला थोडा कंटाळा आला, देता का घासून? हा या. आणि पाणी तर रात्रीच्याला कधीच भरून ठेवणार नाही, ते मीच भरून ठेवणार. खाल्लं की आपलं आता बघूया. आणि कधी कधी तर बाटल्या पण अशीच ठेवून जाते. आ, आम्हाला भरायला लागतं मित्रांनो, काय करा. तू कधी बाटल्या भरल्या रे बाबा? कधी कधी पहिलं. अरे अरे यार किती राहत लाग रे. भाकर शिकवतो, मॅगी शिकवतो. थांब ना जरा. कुणाला मॅगी भाकर शिकवतो? त्याला बारक्याला चला. तुझ्यावर धंदे नाही क्या? आत्मनिर्भर झाले पाहिजे. अरे मॅगी हे नाही नाही, जोपर्यंत मोठे होणार नाही तोपर्यंत गैस को हाथ नहीं लगाने का. हाथ नहीं लगाने देंगे. हाँ, जब फिर 3, 2, 1. मोठे झाल्यानंतरच धुवायचे. झाल्यावरच पण पहिलं तेच शिकवताना. तर बघू शकता मित्रांनो इकडे फुल प्रिपरेशन चालू आहे, फुल जोरात अभ्यास चालू आहे. आणि इकडे गरमागरम काळा चहा बनवलेला आहे. यावेळेस असं वाटतंय. यावी म्हणून. अच्छा यावेळेस जबरदस्त अभ्यास असणार आहे. काय अभ्यास चालू आहे बघू शकता, तुम्हाला दाखवतो.
घन कचरा व्यवस्थापन नियम 2016 ऍक्ट आहे. ॲक्ट आहे का तो? बघू शकता थोड्याच दिवसात महानगरपालिकेच्या एक्झाम आहेत मॅडमच्या. आ? काय माहिती मित्रांनो, जरा जास्तच झालं वाटतं आज. तुतारी. तुतारी नको बोलू, चिन्ह आहे ते. पक्षाचं चिन्ह आहे, तुतारी नको बोलू. अच्छा, एक इकडं पडलं का ते पेपर? हा, तरी बोल 2 सिल्वर पेपर मागवले होते. एक माझ्यामुळे बॅग पडला त्या दिवशी बोलली ना. मला वाटलं बाई घेऊन गेली का एक सिल्वर पेपर. नाही, एक पडलेला आहे तिकडं. बाई काय झालं नाही. नाही असं वाटतं 2 मागवले ना त्या दिवशी, तर घेऊन गेली. चल, तर आज मित्रांनो असा जोरात अभ्यास चालणार आहे. आज किती तास? वनास, कारण मी थोडं दिवसात केलं थोडस. कारण की आमच्या मॅडमनी बऱ्याचशा सिव्हिल्स एक्झाम दिलेल्या आहेत. थोडाफार एक्सपिरियन्स आहे त्यांना एक्झामचा, आहे का नाही? आणि यावेळेस मॅडमनी असं समजा मित्रांनो, असं मनावरती घेतलेलं आहे की यावेळेस सिव्हिल सर्व्हिस थोडी क्रॅक करूनच बघावी. सर्व्हिसेस नाही मग सांगेल मी नंतर. इन असे. केस मी प्रिलिम्स कव्हर केल्यावर सांगेल. अच्छा, तर मॅडमचा प्रयत्न चालू आहे, अभ्यासही जोरात चालू आहे. आणि आमच्या मॅडमची शिक्षण हे किती झालेलं आहे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो, आम्ही नक्की काय करतो, मॅडमचं शिक्षण किती, माझं शिक्षण किती, हे जर तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल ना मित्रांनो, तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. याचा आम्ही स्पेशल ब्लॉग बनवू तुमच्यासाठी, की आम्ही कुठं राहतो, कसं आमचं काय चालतं, आम्ही कुठून आहोत, आम्ही कुठे पहिलं राहायचो, आता कुठं आलो, हे सगळं तुम्हाला एक स्पेशल ब्लॉगमध्ये मी बनवेल. जोपर्यंत मला कमेंट येणार नाहीत तोपर्यंत मी कुणालाच हे रिव्हील करणार नाही. तर मॅडमचा अभ्यास असाच चालत राहील आता 1-2 तास. आणि जय आरो बघू शकता तिकडे आहे, स्लीप मोडवरती आहेत आता ते. आता लाईट बंद करूया, मॅडम इकडे वाचतील, पडदा ऐसा कर देंगे आणि आपणही झोपूया. तर ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.